नमस्कार, मी पंजाब. बरेच शेतकऱ्याचे फोन आले की सोलापूर जिल्ह्याचे आले, लातूर जिल्ह्याचे आले, बीड जिल्ह्याचे आले, यावर्षी दुष्काळ पडतो की काय. मी म्हणलं तुम्हाला सांगतो, दुष्काळ काही वगैरे पडणार नाही. काय असतं, राज्यामध्ये समजा पूर्व विदर्भाकडे जर पाऊस सुरू असला तर इकडला भाग काय करतं, वंचित असतो. म्हणून हे तुम्हाला एक सांगतो. तसंच आता काय झालं की आणखीन समजा आज 13 जुलैच्या दरम्यान तुम्हाला सांगतो, इकडे जळगाव जिल्हा, इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन 1-2 दिवस 13च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत तिकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणखीन तुम्हाला एक सांगतो, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, ह्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजे 13, 14, 15च्या दरम्यान भाग बदलत पाऊस येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत 13, 14च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखीन 2-3 दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील. पण राज्यात मात्र सर्वदूर तर सध्या तरी पाऊस नाही. पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो, सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा, 1 तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे, तर माझी सगळ्याला विनंती आहे, तुम्ही काय करा, आणखीन 4-5 दिवस आहेत, शेतीचे कामे करून घ्या. फवारण्या करायच्या तर करू शकता, खुरपण करू शकता. कारण की राज्यामध्ये 17-18च्या नंतर काय होणार आहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आतापर्यंत 1-1.5 महिना झाला पाऊस नाही. मग आता तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे. म्हणजे ते 17-18 तारखेपासून तिकडे सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस मध्ये 18, 19, 20च्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला. असे पंजाबराव डग यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पंजाबराव डग यांनी हवामान अंदाज देताना एकदम धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. कारण की 20 जुलैपर्यंत पावसाचा खंड निर्माण होणार आहे. तो खंड किती तारखेपर्यंत आता पाऊस येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर बघू शकता की तो खंड किती आहे. 12 जुलै दरम्यान महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा पाऊस वर्तवण्यात आलेला होता, परंतु सध्या राज्यात सदैव पावसाची शक्यता कमी आहे. 13 आणि 15 जुलै दरम्यान लातूर, सोलापूर, बीड, नगर, परभणी, जालना, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. परंतु तो तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे, सर्वत्र पाऊस पडणार नाही आणि फक्त तो 10-15 मिनिटाचाच पाऊस पडणार आहे. जशा सरी पडतात तशा पाऊस पडणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. तर बघू शकता की तसेच 18 जुलैनंतर पाऊस वाढणार आहे. तर बघू शकता की पंजाबराव डग यांनी सांगितले आहे की 18 जुलैनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कारण 17 ते 18 जुलैनंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये पावसाची सक्रिय होईल. त्यांचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस 18-20 तारखेच्या पुढे येणार आहे असे पंजाबराव डग यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि हा मोठा खंड निर्माण होणार आहे. तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो, 20 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करावे आणि अशी माहिती पंजाबराव डग यांनी सांगितलेली आहे. तर शेतकऱ्यांना 4-5 दिवस शेतीचे